आज या फोटोशूटच्या निमित्तानं का होईना मला माझं मंगळसूत्र पुन्हा एकदा जगासमोर अभिमानानं मिरवता आलं. नवरा बायको बनून आदित्य सरांसोबत फोटो काढता आले. हेच लय आहे माझ्यासाठी. या आठवणींवर मी आयुष्यभर जगू शकते. किती छान फोटोशूट झालं ना. मी बघत होते वरून, मला खूप आवडलं. बघितलं आदित्यने घातलेलं मंगळसूत्र कशी मिरवते ते पारू. आदित्य अच्छा शूट मध्ये लग्नाआधी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवताना तिला लाज सुद्धा वाटत नाही. तिला माहिती आहे आमचा साखरपुडा झालाय, लग्न होणार आहे, तरीही मुद्दामून करते ते. आणि ती का करते ना, मला कमीपणा दाखवण्यासाठी. गळ्यात काय आहे ग तुझ्या? काय विचारतेय मी? गळ्यात काय घातलंस तू? दाखव. नाही ग. हा मला सुद्धा एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं होतं बरं का. मी हिसकावायला गेले तर अचानक गायब झालं. तिने ना नक्कीच काहीतरी जादू केली असणार. जादू तर मला पण करता येते. एक दिवस अशी जादू करेन ना की त्या पारूला ते मंगळसूत्र गायबच करता येणार नाही. आणि हो असंही आपण तिला आता रेड हँडेड पकडलं. ते जाऊन फक्त अहिल्या मॅमना सांगायचं. खरं तर तिने माझं ब्रँड अँबॅसिडर पद हिरावून घेतलं तेव्हाच तिला मी अद्दल घडवायला हवी होती. पण ठीक आहे ना, आत्ता तिला कोणाच वाचवू शकणार नाही, आदित्य सुद्धा नाही. बरोबर आहे. म्हणजे तू म्हणतेस तसंच्या तसं झालं पाहिजे सगळं. पण अनुष्का, यावेळी हे सगळं घडवण्यासाठी दुसरं कोणीतरी शोधायला हवा. कारण काय आहे, प्रत्येक वेळेला मी बळीचा बकरा नाही बनणार. म्हणजे मी जाते अहिल्यावहिनींकडे, मी बडबडते, मी तोंडावर पडते, माझं तोंड काळ होतं, मला शिक्षा मिळते. यावेळी तुला जे काही करायचं ते तुझं तू कर बाई. ऑफकोर्स मीच करणार आणि मलाच करावं लागेल. त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही ना. आता तुम्ही बघाच, पारूचा खेळ संपलाच म्हणून समजा.